नमस्कार मंडळी, गुढीपाडवा स्पेशल. तुम्हालाही जर खिरीची रेसिपी आवडत असतील तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर गुढीपाडव्याकरता अर्धा लिटर दूध गरम करून घेतले. त्यानंतर 2 चमचे बासमती तांदूळ 10 मिनटं भिजवून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत. आता दुधात टाकून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. दुसऱ्या साईडला रत्नागिरी हापूस आंबा, त्याची साल काढून त्याचा पल्प गर तयार करा आणि खीर शिजत आली की साखर आणि वेलची ॲड करा. यामध्ये कुठल्याही ड्रायफ्रूटची गरज नसते. आंब्याला स्वतःचा एक फ्लेवर असतो आणि अप्रतिम चव असते. आता इथे आपण केसरचं दूध वापरलं आहे. डिटेल रेसिपी चॅनलवर आहे, तर तुम्ही ती पाहू शकता. खीर पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या अशा पद्धतीने. आणि खीर एकदा काय पूर्ण घट्ट झाली की ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि थंड खिरीमध्येच आंब्याचा पल्प ॲड करायचा. गरम गरम खिरीमध्ये जर आंब्याचा पल्प टाकला तर खीर फुटते आणि टेस्टही चांगली लागत नाही. खीर पूर्णपणे वॉर्म असेल त्यावेळेला तूप ॲड करा आणि खिरीचा आस्वाद घ्या.